नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जसजसं शासन जागा काढते आणि विद्यार्थी अभ्यासाला लागलेत, तर या अनुषंगाने मी तुम्हाला एक गुड न्यूज सांगणार आहे. ते म्हणजे कृषी सेवक भरतीसाठी आपण एक बॅच लॉन्च करतोय आणि लवकरच कृषी सेवक भरतीची सुद्धा जाहिरात येणार आहे. TCS किंवा IBPSने जर परीक्षा जर घेतली तर गॅप खूप कमी असतो, म्हणून विद्यार्थ्यांना अभ्यासाला वेळ मिळत नाही. आता तुम्ही असं म्हणाल की तुम्ही फक्त बॅच टाकताय, मग आम्ही एवढी फीस करून आणायची, 1000 रुपये प्रत्येक परीक्षेला फीस घेताय. मी प्रयत्नशील आहे, विद्यार्थी संघटनांशी माझं बोलणं चालू आहे. मुख्यमंत्र्यांना स्वतः विद्यार्थी संघटना त्यांचे अध्यक्ष जाऊन निवेदन देणार आहेत फीस कमी करण्यासाठी, आणि त्यासाठी लागणारा पूर्ण खर्च मी करणार आहे असं मी त्यांना अगोदरच सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं तुम्ही तिकडे लगेच बोंबलायचं नाही की की तुम्ही काय करता. शिक्षक भरती संदर्भात सुद्धा मी अगोदर 50,000 रुपये त्यांना दिले होते की त्यांचं पुण्यामध्ये जे उपोषण चालू होतं त्यासाठी. त्याच्यामुळे मी प्रयत्नशील विद्यार्थ्यांच्या नेहमीच कल्याणासाठी. आणि आता मी माझा स्वार्थसुद्धा थोडासा या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे, नाहीतर पूर्णपणे मी काही इथं साधू संत नाही की तुम्हाला लगेच पूर्णपणे असंच हे करायला. तर एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगून ठेवतो की कृषी सेवकाची जाहिरात येणार आहे आणि या जाहिरातीमध्ये साधारणतः 2100च्या आसपास जागा येतात, म्हणजे 2100च्या आसपास जागा येतात. त्याच्यानंतर विद्यापीठ स्तरावरती सुद्धा वेगळ्या प्रकारच्या ज्या जागा आहेत विद्यापीठामध्ये, ज्या TCS IBPS थ्रू भरल्या जाणार आहे MPSC सोडून, तर त्यांची मोठी जाहिरात येण्याची शक्यता आहे. तर ह्या 2 जाहिरातीसाठी सेम सिलेबस आहे आणि यासाठी आम्ही या ठिकाणी बॅच लॉन्च करतो आहे कृषी सेवक आणि विद्यापीठाच्या तत्सम पदांसाठी. आणि या बॅचबद्दल मी तुम्हाला नंतर आमचे सहकारी माहिती देतीलच. मी आता जी माहिती दिली ती फक्त माझी प्रायमरी माहिती होती. तर कमीत कमी खर्चामध्ये महाराष्ट्रामध्ये मी आत्तापर्यंत शिकवलं आहे. माझे मराठी इंग्लिशचे व्हिडिओज तुम्हाला गेल्या 2014 पासून मोफत उपलब्ध आहेत यूट्यूबवरती. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ॲडमिशन आमच्याकडं घ्या, ज्यांना घ्यायचं त्यांनीच घ्या. विनाकारण ज्यांना ॲडमिशन घ्यायचं नाही, नंतर तुम्ही फक्त क्लासेसच बोलता वगैरे काय हे काही सांगायचं नाही. कारण का तुम्ही कुठेही गेले तर तुम्ही तिकडे फीस भरणार, मग ते आम्हाला का देत नाही तुम्ही? आम्हाला पण द्या ती. आणि आमच्याकडे टीम आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी हे जे करतो आहे ते पूर्णपणे तुम्हाला 100% देण्याचा प्रयत्न करतो आहे. आत्ता TCS तलाठी, बाकी जिल्हा परिषद किंवा आरोग्य सेवकची बॅच जी घेतली ती महाराष्ट्रातली सगळ्यात टॉपची बॅच घेतलेली मी. दररोज 7 लेक्चर चालतात करंटसहित. आणि आता त्याचा सिलेबस संपला आहे, संपत आला आहे, म्हणजे 10% सिलेबस राहिले. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये आम्ही एक अभ्यास नावाची बॅच सुरू करतो आहे, म्हणजे जे विद्यार्थी आमचे होते मागचे त्यांच्यासाठी आणि नवीन विद्यार्थ्यांसाठी आम्ही अभ्यास नावाची बॅच करतो आहे सुरू. तर आता या बॅचमध्ये आम्ही देणार काय, तर अभ्यास नावाच्या बॅचमध्ये एक तर आम्ही तुमच्याकडून दिवसभर अभ्यास करून घेणार, जसं एक मास्तर छडी घेऊन उभा राहत असतो पोराला अभ्यासाला लावतो तसं. आणि नंतर संध्याकाळी तुम्ही काय कुठाने केले दिवसभर ते आम्ही त्याचे मूल्यमापन करणार पूर्णपणे संध्याकाळी 8 ते 11ला. आता कृषी सेवक बॅचचं तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो. जर तुमची जाहिरात जर आली आणि जे काही नवीन मुलं आहेत ज्यांना परीक्षा द्यायची, तर अशा विद्यार्थ्यांची 100% फजिती होणार आहे. कारण का त्यांचा सिलेबसच कंप्लीट होणार नाही. यासाठी मी एक सुविधा देतो तुम्हाला. आम्ही ऑलरेडी रेकॉर्डेड बॅच पण देणार आहेत आणि लाईव्ह पण बॅच देणार आहेत, म्हणजे डबल तुम्हाला फायदा होणार याच्यामध्ये. म्हणजे जर तुम्हाला वाटलं की आपला सिलेबस स्पीडने कव्हर करायचा आहे तर तुम्ही रेकॉर्डेड बॅच पण पाहू शकतात की जी ऑलरेडी उपलब्ध राहील. फक्त याच्यामध्ये लाईव्ह लेक्चर्स तुम्हाला करावं लागतील कृषीचे, तांत्रिकचे. बाकी सगळ्या बॅच GSC मॅथ्स रिजनिंगचे सगळे रेकॉर्डेड वेळेस तुम्हाला ऑलरेडी त्याचे टाकले असतील. म्हणजे जर तुम्हाला वाटलं की आपल्याला ही बॅच लवकरात लवकर कव्हर करायची तर तुम्ही फास्ट स्पीडमध्ये ती बॅचसुद्धा पाहू शकता. म्हणजे आम्ही तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, पण रेकॉर्डेड असं नाही आमचं लाईव्ह रेकॉर्डेड तुम्हाला ते तर देऊच आम्ही, पण ऑलरेडी रेकॉर्डेड बॅचसुद्धा असेल की ज्याच्यामध्ये जवळ 700 ते 800 व्हिडिओज ऑलरेडी असतील त्याच्यामध्ये. ही एक सुविधा आहे. दुसरी गोष्ट, लाईव्ह पण असेल आणि त्याच लाईव्हचं रेकॉर्डेड पण तुम्हाला मिळेल, म्हणजे तुम्हाला 2 बॅचेस याच्यामध्ये मिळतील. आणि याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही 10 टेस्ट तुम्हाला देतोय. म्हणून कृषी सेवकसाठी जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांनी आमच्याकडे ॲडमिशन घ्यायचं आहे. ज्यांचा विश्वास असेल बाळासाहेब शिंदे नावावरती त्यांनीच घ्या. विनाकारण काहीतरी चौकशा करायच्या, ज्यांचा माझ्यावरती विश्वास नाही, ज्यांचा दुसऱ्यावरती कोणावरती विश्वास आहे त्यांनी तिकडे ॲडमिशन घ्या, माझं काही म्हणणं नाही. परंतु ज्यांना वाटतं की आम्ही तुमचं कड लावू शकतो त्यांनी माझ्याकडे ॲडमिशन घ्यायचं आहे. आणि आता मी तुम्हाला महाराष्ट्रातील
नामवंत शिक्षकांची टीम तर दाखवणारच आहे, पण आमच्याकडे लोक किती आहेत शिकवायला आणि दिवसाचे आम्ही लेक्चर्स किती घेऊ याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की कृषी सेवक बॅचमध्ये उद्या 2 महिन्यात जरी परीक्षा जर झाली तर आमची कॅपॅबिलिटी तो सिलेबस कंप्लीट करण्याची. तर मी माझ्या टीमची तुम्हाला ओळख करून देतो आणि नंतर स्नेहल मॅडम याच्यानंतर तुम्हाला संपूर्णपणे या बॅचची माहिती देतील. या तर ही आहे आमची पूर्णपणे टीम. झूम आउट करा म्हणजे त्याच्यात बसले पाहिजे सगळे. ठीक आहे, बसले ना. तर सगळ्यांना मी आवाहन करतो की आमच्याकडे या बॅचला ॲडमिशन घ्या आणि आता याच्या पुढची संपूर्ण ओळख शिक्षकांची आणि आम्ही सिलेबस कसा कसा घेऊ, बॅचची फीस किती, टेस्ट किती आणि त्याचबरोबर तांत्रिक विषयाची स्वतंत्र बॅचची फीस किती, सगळी माहिती तुम्हाला स्नेहल मॅडम देतील. तर मी पुन्हा एकदा आवाहन करतो या बॅचसाठी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने ॲडमिशन घ्यावे, कारण आम्ही कमीत कमी फीसमध्ये महाराष्ट्राला सुशिक्षित करण्याचं किंवा महाराष्ट्रातील तरुण वर्गाला नोकऱ्या देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि नशीब आमचं की सगळ्या जागासुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात निघत आहेत. तर या संधीचा तुम्ही पण लाभ घ्या. धन्यवाद. थँक्यू सर. तर बघा, ऑल माय डिअर ॲग्रिकॉस, सगळ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे की 2019 नंतर म्हणजे जेवढेही जण प्रिपरेशन करत होते आधी आणि जे नवीन स्टुडंट आहे त्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे की यावर्षी म्हणजे लगेचच काही दिवसामध्ये एक 2000+ वॅकन्सीज आपल्याला कृषी सेवकच्या दिसणार आहे. तर त्याच्यासाठी जे आपली विनर स्टडी सेंटरची नवीन बॅच आहे ती चालू होणार आहे आपली 10 तारखेला. 10 ऑगस्टपासून ही बॅच चालू होते. आता ह्या बॅचमध्ये नेमकं काय काय मिळणार आहे तर बघा, या बॅचमध्ये इतक्या सगळ्या फॅकल्टीज आहे. या सर्व ज्या फॅकल्टीज आहे याच्यामध्ये लक्ष द्या की जो काही आपला एक्झाम पॅटर्न आहे तर एक्झाम पॅटर्नमध्ये आपण बघू की तांत्रिक विषय जो आहे या तांत्रिक विषयासाठी आपल्याला 60 प्रश्न देण्यात आलेले आहे 120 मार्कासाठी. तसेच इंग्रजी जे आहे याच्यासाठी 20 प्रश्न 20 मार्क्ससाठी, मराठीचे 20 प्रश्न 20 मार्क्ससाठी, सामान्य ज्ञानचे 20 प्रश्न 20 मार्क्ससाठी आणि बौद्धिक चाचणीचे 20 प्रश्न आहे 20 मार्क्ससाठी. म्हणजे टोटल 140 प्रश्न जे आहे ते आपल्याला आहे 200 मार्क्ससाठी. ठीक आहे. तर आता याच्याशी रिलेटेड ही जे बॅच आहे यामध्ये नेमक्या फॅकल्टीज कुठल्या कुठल्या आहे तर बघा, सर्वात पहिले तर मराठी आणि इंग्रजी जे शिकवणार आहे म्हणजे जे आपले महाराष्ट्राचे मराठी आणि इंग्रजीचे आपण दैवत मानतो ज्यांना, ते म्हणजे बाळासाहेब शिंदे सर. ठीक आहे. सोबतच महाराष्ट्रात संपूर्ण ज्यांचं GS म्हटलं की फक्त अमोल अंतरकर सर यांचं नाव घेतलं येतं, तर अमोल अंतरकर सर या बॅचमध्ये GS शिकवणार आहे. सोबत मॅथ्स आणि रिझनिंग जे आहे म्हणजे जे बौद्धिक चाचणी आपल्याला 20 क्वेश्चन येणार आहे 20 मार्क्ससाठी, याच्यासाठीची जी फॅकल्टी आहे त्यामध्ये 20 मार्क्ससाठी जे आपल्याला मॅथ्स रिझनिंग येणार आहे यामध्ये मॅथ्स शिकवणार आहे विकी सर आणि रिझनिंग शिकवणार आहे मंगेश सर. आणि अत्यंत महत्त्वाचा जो आपण डिग्रीभर जरी अभ्यास केला तरी आपल्याला जमत नाही किंवा कितीही वाचा तरी त्याचा सिलेबस संपत नाही असं जे आहे ते आहे आपलं ॲग्री. तर या ॲग्रीसाठी सर्वात एकदम नामवंत व्यक्ती जे आहे ते म्हणजे निलेश सदार सर. निलेश सदार सरांना अख्ख्या महाराष्ट्रात ॲग्रिकॉस एकही असा नसेल की जो ओळखत नाही. तर निलेश सदार सर सोबत मी स्वतः स्नेहल राऊत आणि नेहा बोटे मॅडम, तर आम्ही तिघं मिळून तुमचा तांत्रिक घटक जो आहे याचा सिलेबस कंप्लीट करणार आहे. तर याच्यामध्ये जे आहे आम्ही डिवाइड करून घेतलेले आहे सब्जेक्ट, त्याप्रमाणे आम्ही याच्यामध्ये शिकवू. तर ही जे बॅच आहे आपली ही 10 तारखेपासून चालू होणार आहे. ही जे बॅच आहे ही 10 तारखेपासून चालू होणार आहे. आता याच्यामध्ये बॅचचे फीचर काय काय ते लक्षात द्या. डेली तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर भेटतील आणि जसं सरांनी सांगितलं तसंच बाकी सब्जेक्टचे जे आहे रेकॉर्डेड लेक्चर आधीच तुम्हाला मिळेल, सोबत तुमचे डेली लाईव्ह लेक्चर पण असतील. ठीक आहे. आणि डेली कृषीचे पण याच्यामध्ये लाईव्ह लेक्चर असतील. आणि त्यानंतर दिलेलं आहे अनलिमिटेड व्ह्यूज. या जो व्हिडिओ तुम्ही बघणार आहे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये त्याचे अनलिमिटेड व्ह्यूज तुम्हाला राहतील. याच्यामध्ये आम्ही प्रत्येक सब्जेक्टच्या नोट्स प्रोव्हाइड करू आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभ्यास कितीही करा पण त्याची आपला अभ्यास किती झाला हे ओळखण्याची एकच पद्धत असते, ती म्हणजे टेस्ट देऊन. बरोबर. तर या टेस्ट सिरीज आम्ही प्रोव्हाइड करत आहे तुम्हाला टोटल 10 टेस्ट सिरीज. याच्यामध्ये संपूर्ण 140 प्रश्न तुमच्या 200 मार्क्ससाठी राहील, इन्क्लुडिंग टेस्ट सिरीज ही बॅच आहे. आणि कोर्सची जी व्हॅलिडिटी आहे ते तुमच्या एक्झामपर्यंत आहे. तुमच्या एक्झामपर्यंत तुम्ही कितीदा तो व्हिडिओ बघू शकता किंवा लाईव्ह लेक्चर अटेंड करू शकता. ठीक आहे. आता ही बॅच नेमकी जॉईन कशी करायची आहे आणि याची फी किती आहे तर हे एक महत्त्वाचं समजून घ्या. आता ही बॅच जॉईन करायसाठी जी फी ठेवली आहे आम्ही ती ठेवली आहे 2499.
आणि याच्यामध्ये सुद्धा जर ही फी पण आम्हाला थोडी जास्त वाटत होती म्हणून आम्ही 2 इन्स्टॉलमेंट ठेवल्या. तर ही 2 इन्स्टॉलमेंटनं तुम्ही पे करू शकता, ज्यामध्ये 1250ची एक इन्स्टॉलमेंट तुम्हाला पडणार आहे, ज्यामध्ये 1250ची तुम्हाला एक इन्स्टॉलमेंट पडणार आहे. लक्षात आलंय का? तर बघा, याच्यामध्ये 1250ची एक इन्स्टॉलमेंट दिल्यानंतर ही बॅच नेमकी जॉईन कशी करायची आहे, तर या बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला विनर स्टडी सेंटरचा ॲप इन्स्टॉल करायचं आहे. विनर स्टडी सेंटरचं ॲप इन्स्टॉल करायचं आहे आणि या ॲपमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसमध्ये 118 नंबरची बॅच दिसेल. 118 नंबरची बॅच दिसेल. बघा, कोर्सेसमध्ये जायचं, ठीक आहे, बॅचेसमध्ये नाही बघायचं. ॲप इन्स्टॉल केलं विनर स्टडी सेंटरचं की त्याच्यानंतर तुम्हाला बॅच कोर्सेसमध्ये 118 नंबरची बॅच दिसेल आणि तिथून परचेस करायची ही बॅच. याचे काही यूट्यूबला सुद्धा आपण लेक्चर घेणार आहोत. तर ही जी कृषी सेवकची बॅच आहे, ही बॅच आपली स्टार्ट होते हे 10 तारखेपासून, ठीक आहे. याच्यानंतर थोडी आणखी माहिती तुम्हाला निलेश सदार सर देतील. थँक्यू. नमस्कार कृषी मित्रांनो, मी निलेश सदार. आपली ओळख आहेच बऱ्याच माध्यमातून ॲग्रिकल्चरसाठी. तर बघा, आता जर विचार केला आहे आपण, सरांनी सांगितलं, बाळासाहेब शिंदे सरांनी सांगितलं की हे जो आपला ॲग्रिकल्चरचा सिलेबस आहे, तर हा ॲग्रिकल्चरचा सिलेबस म्हणजे या बॅचच्या माध्यमातून म्हणा तुम्ही की हा तर आपल्यासाठी आहेच, म्हणजे कृषी सेवक आपलं टार्गेट असेल त्याच्यासाठी आहेच. पण जे काही बाकीच्या आपल्या ॲग्रिकल्चरच्या जसं विद्यापीठ असेल, अजून तुमची महाबीज असेल, वखार महामंडळ असतील, ह्या बाकीच्या परीक्षासाठी सुद्धा आपल्याला हा सिलेबस महत्त्वाचा असणार आहे. त्याच्यामुळं बऱ्याचशा गोष्टी आता जर आपण बघितलं तर ही जी बॅच होईल तर याच्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत तर ह्या व्यवस्थित, म्हणजे मी जसं आता तुम्हाला ऑलरेडी एक व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जे काही आपले हे राहतील, म्हणजे जो टेक्निकलचा पार्ट राहील, हा टेक्निकलचा पार्ट खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. कारण याच्यात जे टप लेवलचे क्वेश्चन्स राहणार आहेत, जवळपास 20% पकडा, तर या टप लेवलच्या क्वेश्चनसाठी आपल्याला कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. अलग लक्षात. आणि आमचा मॅक्झिमम फोकस तोच राहील की बऱ्याचशा गोष्टीचे जे काही कन्सेप्ट आहेत त्याची क्लॅरिटी करायची आहे. म्हणजे कन्सेप्ट क्लिअर झाले तर आपल्याला या परीक्षेला सोबतच अजून बाकीच्या परीक्षेला हे सुद्धा हे अवेलेबल होतील. लाईव्ह लेक्चरसुद्धा राहतील आपल्या याच्यामध्ये. बस यानंतर मॅडम. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट मी सांगायची विसरली होती की ही जे बॅच आहे ही डिप्लोमा होल्डरसाठी सुद्धा आहे. याच्यामध्ये बाकी सब्जेक्ट सोबतच कृषीसुद्धा तुम्हाला मराठीमध्ये शिकवण्यात येणार आहे, ठीक आहे. तर डिप्लोमा होल्डर्सवाल्यांनी ही एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्यायची आहे की याच्यामध्ये मराठी आणि इंग्लिश, म्हणजे ज्यांची डिग्री झालेली आहे त्यांच्यासाठी इंग्लिशमध्ये ॲग्रिकल्चर आणि ज्यांचा डिप्लोमा झाला आहे त्यांच्यासाठी मराठीमध्ये ॲग्रिकल्चर आम्ही शिकवणार आहोत, ठीक आहे. याच्यामध्ये पण तुमच्या पण 10 टेस्ट होणार आहे. तर डिप्लोमा होल्डर्सवाल्यांनी हा एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे. तुम्हाला काही जरी डाऊट असला तर हा डाऊट तुम्हाला विचारण्यासाठी इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, 2 कॉन्टॅक्ट नंबर आहेत. तर याच्यावरती तुम्ही केव्हाही कॉल करू शकता आणि ॲप इन्स्टॉल करून बॅचमध्ये 118 नंबरची बॅच तुम्हाला परचेस करायची आहे. थँक्यू.